आम्हा सर्वांचे मार्गदर्शक माननीय श्री नाता पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ अर्चना नाता पाटील यांची जत पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीकरिता मंगलमय प्रार्थना. शुभेच्छुक लोकनियुक्त सरपंच माननीय श्री बाळासाहेब घुगरे, उपसरपंच माननीय श्री उमाजी जाधव, ग्रामसेविका सौ कुंभार, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ गुळवंची, तालुका जत. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. आखाती युद्धामुळे गॅस मिळणं बंद होणार या अफवेनं घरगुती गॅस कनेक्शन धारकांनी गॅस मिळवण्यासाठी येथील बाळकृष्ण गॅस एजन्सीमध्ये मोठी गर्दी केली आहे. आखाती, इराण आणि अमेरिकेमध्ये जोरदार युद्ध सुरू झाले असून 12 दिवस झाले तरी हे युद्ध संपण्याची चिन्ह दिसून येत नाहीत. भारत सरकारनं 1 महिना पुरेल इतका पेट्रोलियम साठा देशाकडे उपलब्ध असल्याचं जाहीर केलंय. त्यातच इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे भारतात तेलवाहक जहाज पोहोचण्यास अनेक अडथळे पार करावे लागत आहेत. भारतात गॅस टंचाई व पेट्रोल डिझेल टंचाई सध्या तरी जाणवणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात येत असलं तरी पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी पंपावर वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्याचं दिसून येत आहे. त्याचप्रमाणे घरगुती गॅसच्या किमतीत सरकारनं अचानक 60 रुपये वाढ केली आहे. तर व्यावसायिक ग्राहकांना गॅस पुरवठा बंद केल्यानं त्याचा परिणाम हॉटेल खानावळवाल्यांवर होताना दिसतोय. बाजारात इंडक्शन शेगड्यांना जास्त मागणी येते आहे. गॅस मिळवण्यासाठी आज येथील विद्यानगरमधील बाळकृष्ण गॅस एजन्सी समोर गॅस ग्राहकांच्या रांगा लागल्याचं दिसत होते. बाळकृष्ण गॅस एजन्सीकडे दररोज 300 गॅस सिलेंडर उपलब्ध होत असून आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा खंडित होणार असल्यामुळे गॅस मिळवण्यासाठी ग्राहकांनी रांगा लावल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत आहे. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.